नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुमचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून महायुतीमध्ये एकमत झाल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरुवातीचं 1.25 वर्ष भाजपचा महापौर तर पुढील 1.25 वर्ष शिंदे सेनेचा महापौर असेल. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर महापौर पदासाठी हा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 29 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर हा फॉर्म्युला फिक्स झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मुंबई आणि इतर महानगरपालिकांमध्ये महायुतीचा तिढा सुटत नसल्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली आणि मुंबईसह इतर महानगरपालिकांचा तिढा सुटलाय. याच बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये 1.25 वर्षावर दोन्ही पक्षात एकमत झाल्याची माहिती आहे. सोबतच समितीच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरलाय. महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षांनी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे. आणि अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, नेमका कशा प्रकारे हे सामंजस्य करण्यात यश आलेले दोन्ही पक्षांना आणि काय नेमकं ठरलंय? आपण जर पाहिलं तर महापौर कोण आणि महापौर कुठल्या पक्षाचा यावरूनच चर्चा ज्या त्या सुरू होत्या. त्याच्यानंतर भाजपचा महापौर जो तो मुंबई महानगरपालिकेत बसलेला पाहायला मिळाला. तर स्टँडिंग कमिटी म्हणजे स्थायी समिती असेल, शिक्षण समिती असेल, यावर सुद्धा वर्णी जी आहे ती भाजपच्याच पक्षाची लागली होती. पण आता या संदर्भात ज्यावेळेस नाराजीचे सुरू होते, अंतर्गत वाद होते, त्याच्यानंतर थेट दोन्ही पक्षाच्या म्हणजे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती 29 जानेवारीला झाली. आणि या बैठकीत भविष्यातला जो आहे तो फॉर्म्युला ठरवण्यात आला. आणि त्याच्यात पहिली बाब आहे ती म्हणजे की महापौर पदाची. खरं तर महापौर पदे 2.5 वर्षासाठी असतं, तेही दुभाजलं जाणार आहे. म्हणजे 1.25 वर्ष भाजप आणि त्याच्यानंतर 1.25 वर्ष शिंदेच्या शिवसेनेचा महापौर असेल, अशा या बैठकीत चर्चा झाल्या. त्यासोबतच विशेष बाब म्हणजे की मुंबई महानगरपालिकेत असलेल्या समित्या म्हणजे प्रभाग समिती, शिक्षण समिती, सुधार समिती आणि बेस समिती, त्या समितीवर सुद्धा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला लावूनच जे ती भविष्यातली वाटचाल जे ते महायुती करताना पाहायला मिळेल. राष्ट्रवादीच्या वाट्याला सदस्यत्व पदच येईल. राष्ट्रवादीचा कोणताही नगरसेवक जो तो अध्यक्ष पदावर येणार नाही, कारण की तेवढं संख्याबळ नाही. पण ते एकंदरीत त्या संपूर्ण समितीच्या सदस्यपदी असताना आपल्याला पाहायला मिळतील. यंदा सुद्धा ज्यावेळेस सदस्यांची निवड झाली त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलं एक नगरसेविका आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला अवघा एक नगरसेवक आणि त्याला सुद्धा सदस्यावर घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आता नवा फॉर्म्युला तो म्हणजे महापौर पदाचा आणि या चारही महत्वाच्या समित्यांचं अध्यक्षपदाचा. आणि तो 1.25 वर्षाचं डिस्कशन झाल्याचं, चर्चा झाल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी जे ते माझाला दिलेले. त्यामुळे आता रितू तावडे यांच्या उपस्थितीत कार्यभार सुरू झालेला आहे. मुंबईच्या महापौर त्या आहेत. पण आगामी काळात 1.25 वर्षानंतर या महापौर पदाचा